So today we are going to start with the new concept of this prescription chapter, that is proof spirit. Okay. So proof spirit म्हणजे अल्कोहोलशी रिलेटेडच आहे तुमचं. ओके, आपण मागच्या वेळेस जे पाहिलं ते अल्कोहोल ॲलिगेशन मेथड पाहिलं. ठीक आहे, ज्याच्यात आपण मल्टिपल पर्सेंटेज जेवढे पण दिलेले असतील पर्सेंटेज अल्कोहोल ते सगळे अल्कोहोल मिळून आपण डिझायर्ड व्हॉल्यूम ऑफ अल्कोहोल बनवू शकतो, प्रिपेअर करू शकतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला पण दिलेला होता. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला वापरून आपण पर्सेंटेज बनवलं. बट आता प्रूफ स्पिरिट काय असतो? ठीक आहे, प्रूफ स्पिरिट इज अ मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर. ओके, इट्स अ मिक्सचर ऑफ अल्कोहोल वॉटर. आपल्याला माहिती ऑलरेडी, आपण जे आपलं स्टँडर्ड अल्कोहोल येतं त्याच्यात आपण पूर्ण 100% नसतो, त्याच्यात 95% अल्कोहोल असतो आणि 5% वॉटर असतो. ओके, नॉर्मल जे आपण अल्कोहोल पाहतो. बट प्रूफ स्पिरिट म्हणजे एक लिमिट पर्यंत प्रत्येक म्हणजे हेल्थ वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की 51.7% 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, 57.1% volume by volume is considered as 100% proof spirit. ओके, हे काय आहे नेमकं 57.1%? तर असे फॉर्म्युलेशन, ठीक आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 57.1% आहे त्याला आपण 100% प्रूफ स्पिरिट म्हणणार. याचा अर्थ असा आहे, ह्याच्यावरचे जे कॉन्सन्ट्रेशन येतील, ठीक आहे, मोर दॅन 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, त्याला म्हणतो आपण ओव्हरप्रूफ स्पिरिट. आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमच्या कमी आहे असे फॉर्म्युलेशन त्याला म्हणतो आपण अंडर प्रूफ स्पिरिट. स्पिरिट मीन्स अल्कोहोल. ओके, सो ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ओपी. ओके, ओपी मीन्स ओव्हर प्रूफ स्पिरिट आणि यूपी मीन्स अंडर प्रूफ स्पिरिट. ठीक आहे, तर हे कशासाठी राहतं नेमकं? ओव्हर प्रूफ स्पिरिट जर असेल तर त्याच्यात वॉर्निंग द्यावी लागते. द फॉर्म्युलेशन कंटेन्स, नुसतं एवढं दिलेलं असतं ओव्हर प्रूफ स्पिरिट फॉर्म्युलेशन्सवर, तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा की त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 57.1%च्या अबोव आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल कस्टम ड्युटी हे करावी लागते. ठीक आहे, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी जी राहते त्याला कस्टम ऑफिसरला बोलवून गव्हर्नमेंट कडून परमिशन घेऊन मग तुम्हाला ते ओव्हर प्रूफ स्पिरिट जे आहेत ते प्रिपरेशनची मान्यता असते. ठीक आहे, जर त्याच्या आतले फॉर्म्युलेशन्स असतील तर त्याला तुम्हाला गरज नाही पडत अल्कोहोलचा. तर हे ओव्हर प्रूफ आणि अंडर प्रूफ त्यासाठी राहतात. ठीक आहे, एकदा परत सांगतो, प्रूफ स्पिरिट म्हणजे काय असतं? प्रूफ स्पिरिट इज अ मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर इज ॲट 51 डिग्री फॅरनहाइट. हे टेम्परेचर विसरू नका, 51 डिग्री फॅरनहाइट. ओके, हे 51 डिग्री फॅरनहाइटला ज्यावेळेस तुमचं अल्कोहोल आणि वॉटर मिक्स असतं ॲट द 12/13 ऑफ ॲन इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर. of 12/13 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ठीक आहे, जेव्हा अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन
13th पार्टचा 12th पार्ट असं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस येईल अल्कोहोलचं ॲट द 51 डिग्री सेल्सिअस 51 डिग्री फॅरेनहाइट ओके 51 डिग्री फॅरेनहाइटला अल्कोहोल अँड वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन 12 to 13th व्हॉल्यूम ऑफ वॉटर असं ज्यावेळेस राहील त्याला म्हणतो आपण प्रूफ स्पिरिट. प्रूफ स्पिरिटचं व्हॅल्यू काय सांगितली मी तुम्हाला 57.1%. 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. म्हणून गव्हर्नमेंटने ही व्हॅल्यू म्हणजे हा कॅल्क्युलेट करून फॉर्म्युला काढून त्यांनी व्हॅल्यू काढलेली युनिव्हर्सली की 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम असं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस अल्कोहोलचं राहील त्या सोल्युशन मध्ये त्याला म्हणणार आपण 100% प्रूफ स्पिरिट. ओके 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू 100% प्रूफ स्पिरिट. आता ह्याचा आपल्याला एखाद्या फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे की आपलं जे फॉर्म्युलेशन आहे ते फॉर्म्युलेशन ओव्हर प्रूफ आहे का अंडर प्रूफ. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट झाला प्रूफ स्पिरिटचा. अल्कोहोल इज टू वॉटर 51 डिग्री फॅरेनहाइट ज्याचं 12 to 13 व्हॉल्यूम ऑफ वॉटर असेल. ओके आणि व्हॅल्यू जी आहे स्टँडर्ड ती सर जयाला ऍड करा ना. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. हो हो करतो. ठीक आहे. तर ह्याच्यावरचे आता फॉर्म्युलेच पाहिजेत परत. प्रूफ स्पिरिट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे ओव्हर प्रूफ अंडर प्रूफ राहू देतो मी अजून. प्रूफ स्पिरिट कॅल्क्युलेट करताना काय काय येतात गोष्टी. आता इथं त्यांनी एक्सप्लेनेशन असं दिलंय की 57.1% व्हॉल्यूम मग दाखवतो. 57.1% इथाइल अल्कोहोल इज इक्वल टू 100%. राईट. सो त्यांनी प्रूफ स्पिरिटची व्हॅल्यू काढली. प्रूफ स्पिरिट किती असू शकतो. प्रूफ स्पिरिट इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 57.1. So value will be 1.753. Okay. So 1753 volume is considered as proof spirit. ठीक आहे. आता ह्याला कॅल्क्युलेट करताना कसं स्ट्रेंथ आता समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आपला जनरल एक्झाम्पल तुमचं 95% ओव्हर प्रूफ स्पिरिट और अंडर प्रूफ स्पिरिट हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. ओके 95% जर अल्कोहोल आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. सो फॉर्म्युला कसा आहे अप्लाय करायचं. Percentage strength of alcohol is equal to 1.753 plus minus 100. आपल्याला फर्स्ट व्हॉल्यूम काढायचं आहे minus 100. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला 1.753 minus 100 माहिती. ओके. ह्याला अजून पुढं कॅल्क्युलेट केलं आपण डिवाइड बाय केलं 95 into
1.753 मायनस 100 किती येतो आन्सर? येस, याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही टाईपचे आन्सर येऊ शकतात. प्लस मध्ये पण आन्सर येऊ शकतात, निगेटिव्ह मध्ये पण आन्सर येऊ शकतात तुमचे. सो ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, किती येतोय? 95 into 1.753 किती येतं? 66.35 समथिंग 66.35 65. 65 66.53. 535. बरोबर आहे. याला लिहिणार वरती असा सिम्बॉल बरोबर नाही? 66.53 येते ना? Yes, sir. आवाज नाही येते सर. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते सर. आवाज नाही येते सर. हॅलो. Yes, sir. येस. सर आवाज ब्रेक होतोय. सर आवाज नाही येते. हॅलो. हा येतोय सर आता. अजून पण येत नाही आवाज? येतोय सर आता. येतोय सर. ठीक आहे. ओके. तुम्हाला कुठपर्यंत ऐकू आलं माहित नाही मला, मी परत एक्सप्लेन करतो. आपण हे कॅल्क्युलेशन केलं, इथपर्यंत आवाज येत होता आय थिंक तुम्हाला सगळ्यांना. 66.53 आपली व्हॅल्यू आली. ठीक आहे. 66.53 ही व्हॅल्यू तुमच्या 57.1% पेक्षा जास्त आहे. ओके, इट इज ग्रेटर दॅन 57.53. सो इट इज कन्सिडर्ड एज ओव्हरप्रूफ स्पिरिट. ओव्हरप्रूफ स्पिरिट. ठीक आहे. आता एक दुसऱ्या टेक्निकल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन माहिती होतं. सो आपण फॉर्म्युलामध्ये काय टाकलं? स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल इज इक्वल टू 1.73 मायनस 100. बट तुम्हाला जर फक्त प्रूफ दिलाय, ओव्हर प्रूफ एक अंडर प्रूफ, ती व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्याच्यावरून कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे की तुम्हाला फॉर्म्युलामध्ये टाकून ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे की फॉर्म्युलेशन मध्ये किती पर्सेंट अल्कोहोल आहे. ओके. एक एक्झाम्पल म्हणून 30p हे जे हा छोटा ओ आहे, सुपरस्क्रिप्ट केला ह्याला ओ. ठीक आहे, डिग्री नाही म्हणत त्याला. पी म्हणजे प्रूफ, ओव्हर प्रूफ. ठीक आहे. 30 डिग्री ओव्हर प्रूफ असं हा युनिट आहे प्रूफ स्पिरिटचा. तुम्हाला असं डायरेक्ट आलं असेल, असा क्वेश्चन येऊ शकतो
calculate the strength for 30 overproof solution. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला इथं जसं आपण मायनस केला होता इथं आपण आधीच्या ज्यावेळेस पर्सेंटेज दाखवलं होता त्यावेळेस आपण मायनस मध्ये घेतलं होतं पर्सेंटेज. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रूफ स्पिरिट ऑलरेडी माहिती आहे, सो आपण त्याला करणार प्लस आधी, बिकॉज इट्स अ सर डबल आवाज सर गेला. आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. सर आवाज नहीं आ रही सर. सर आवाज नाही सर येते. आवाज नाही येते. हेलो सर. सर आवाज नहीं आ रही सर. सर आवाज येत नाहीये. hello. Yes, What will sir. be the value 130 divided by 1.753? $74.15. 74.15. 74. 4.15. आता ही व्हॅल्यू आली काय आहे नेमकं? बरोबर. सर परत value आली. एक्सप्लेन करा ना, आवाजच नव्हता येत. ओके, प्रूफ स्पिरिट कळलं तुम्हाला? पहिल्यांदा मी explain केलं. Proof तुमचा spirit काय आहे? नाहीये. माझा आवाज येत नाही तुम्हाला क्लिअर? नाही सर. ओके, आता येतोय का आवाज? हो सर. येस सर. येस सर. ठीक आहे. सो आपण पाहिलं की प्रूफ स्पिरिटची डेफिनेशन पाहिली. काय डेफिनेशन? इट्स अ मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर at 51 degree Fahrenheit of 12/13 volume of water. ओके, हे प्रूफ स्पिरिट पहिला आपण त्याच्यावरून कॅल्क्युलेट केली व्हॅल्यू प्रूफ स्पिरिटची 100 डिवाइड बाय 57.1. 57.1 त्यांनी कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय की हे स्टँडर्ड राहतं 57.1%. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथाइल अल्कोहोल जर असेल त्या फॉर्म्युलेशन मध्ये तर त्यांना आपण 100% प्रूफ स्पिरिट म्हणत असतो. ओके, त्याला म्हणतो आपण प्रूफ स्पिरिट. म्हणजे हे स्टँडर्ड झालं, ही व्हॅल्यू स्टँडर्ड झाली 57.1%. ही 100% प्रूफ आहे. याच्या खालची जर असेल पर्सेंटेज तर त्याला म्हणतो आपण अंडर प्रूफ, या व्हॅल्यूच्या खालची 57.1च्या. आणि ह्याच्या वरची जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याला म्हणतो आपण ओव्हर प्रूफ स्पिरिट. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचं व्हॉल्यूम किती असू शकतो, तर त्यासाठी व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण इथं 100 व्हॉल्यूम कन्सिडर केला, 100% व्हॉल्यूम, त्याला डिवाइड बाय 57 केला आपण. ठीक आहे, 57.1
जे पर्सेंटेज त्याला डिवाइड केला आपण आणि आपला व्हॉल्यूम निघाला 1.753. म्हणजे हा प्रूफ स्टँडर्ड व्हॉल्यूम आला तुमचा. हा स्टँडर्ड व्हॉल्यूम आला. आता एक स्ट्रेंथ दिली त्यांनी, एखादा फॉर्म्युलेशन वर लिहिलेलं असेल असं 30 डिग्री 30 ओव्हरप्रूफ असं दिलं असेल. ठीक आहे. तो ओव्हरप्रूफ तुम्हाला दिलेला आहे, याची स्ट्रेंथ काढायची त्या फॉर्म्युलेशन मध्ये. म्हणजे ह्याच्यात अल्कोहोल आहे हे फिक्स आहे. ओव्हरप्रूफ स्पिरिट आहे म्हणजे ओपी दिले त्यांनी. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ओव्हरप्रूफ आहे म्हणून आपण इथं प्लस टाकला आणि 100 टाकला म्हणजे 100%चा ओव्हरप्रूफ आहे. ठीक आहे. म्हणून प्लस कशासाठी टाकला? ओव्हरप्रूफ आहे म्हणून. म्हणून 30 प्लस 100 इज इक्वल टू 130. ही व्हॅल्यू काढली फक्त आपण. आता ह्या व्हॅल्यूला आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचंय अगेन. सो व्हॉल्यूम डिवाइड बाय 1.753. ओके. स्टँडर्ड 130 डिवाइड बाय 17.53 इज इक्वल टू 74.15. हे आलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल. पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम कॉन्सन्ट्रेशन. त्या फॉर्म्युला मध्ये ते तुमचं जे फॉर्म्युलेशन घेत असाल तुम्ही, सिरप असेल किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन असेल, ज्याच्यात फर्मेंटेशन होत आहे आणि अल्कोहोल वाढत आहे. ओके. ज्यावेळेस ते फॉर्म्युलेशन बनवतो आपण तर त्याच्यात बऱ्याचदा आता तर देतात ते डायरेक्टली, पेशंट्सला समजायला पाहिजे. बट बरेचसे जे फॉर्म्युलेशन जे एक्सपोर्ट ग्रेडचे त्याच्यामध्ये आपण 30 डिग्री ओपी टाकतो, 40 डिग्री ओपी टाकतो. ओपी म्हणजे ओव्हरप्रूफ, त्याला मला परमिशन घ्यावी लागते. ओके. जर तुम्ही पुढे जाऊन गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये जाताल तर तुम्हाला हे ओपी यूपी खूप मॅटर करेल. आता सेम व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू फॉर अंडरप्रूफ साठी. ठीक आहे. एक अंडरप्रूफ कसं पाहणार आहोत? समजा हे हीच व्हॅल्यू ठेवू आपण 30 डिग्री साठी. आता ह्याचं 30 डिग्री यूपी यूपी असं दिलेलं असेल. कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ फॉर 30 डिग्री यूपी. अल्कोहोलची स्ट्रेंथ काढायची आपल्याला किती आहे. सो यूपी म्हणजे अंडरप्रूफ केलं त्यांनी. सो 100 मायनस 30 व्हॅल्यू आली तुमची 70. 70 ला तुम्हाला डिवाइड करायचं स्टँडर्ड व्हॉल्यूमनी 1.753. किती येतं उत्तर? येस. 1.753 नी 70 ला डिवाइड करायचं. 39.93. 39.93. बरोबर. क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला चेक करायचं की ही व्हॅल्यू याच्या बिलो आली का बरोबर. 57.1% बिलो ही व्हॅल्यू. बरोबर. म्हणजे हे अंडरप्रूफ स्पिरिट आहे. म्हणजे आपल्याला दिलेला क्वेश्चन आपण बरोबर सॉल्व्ह केला. अंडरप्रूफ असेल तर 100 नी मायनस करायचंय, ओव्हरप्रूफ असेल तर 100 नी प्लस करायचं. एवढाच डिफरन्स आहे याच्या कॅल्क्युलेशन मध्ये. फॉर्म्युला तुमचा हाच राहणार. जर तुम्हाला कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ आला असा तर, जर तुम्हाला फॉर्म्युला आला पर्सेंटेज मध्ये, जसं आपण पाहिलं 95% साठी फॉर्म्युला जर आला तुमचा, सपोज आता सॅनिटायझरचं घेऊ आपण. कॅल्क्युलेट द 70% अल्कोहोल. कसं आहे तो अल्कोहोल इन टर्म्स ऑफ प्रूफ स्पिरिट. इन टर्म ऑफ प्रूफ स्पिरिट. ठीक आहे. 70% जे अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन आहे सॅनिटायझरचं, अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन असलेलं 70% जे आहे ते प्रूफ स्पिरिट आहे का नाही हे कॅल्क्युलेट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो 70% जर असेल तर त्याला आपल्याला ऑलरेडी भेटलंय 70 व्हॅल्यू. म्हणजे ही आपल्याला स्टँडर्ड माहिती आहे तुमचा प्रूफ स्पिरिटचं. म्हणजे याला मल्टिप्लाय केलं आपण 1.753 ने आणि ह्याला आपण मायनस केलं 100 मधून, बिकॉज आपल्याला प्रूफ स्पिरिटची व्हॅल्यू काढायची. प्रूफ स्पिरिट जेवढ्या पण व्हॅल्यूज राहतील त्या 100च्या मायनस राहतील. किती येईल उत्तर? कॅल्क्युलेट करा. 70 into 22.71. 22.7. 22.71.
22.75. 7-1. Yes. 7-1 सर. 7-1. ओके. म्हणजे हे तुमचं ओव्हर प्रूफ आहे का अंडर प्रूफ झालं? अंडर प्रूफ. अंडर प्रूफ झालं. बरोबर? बरोबर ना? कॅल्क्युलेशन चुकल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? का बरोबर आहे? नाही सर. बरोबर आहे सर. बरोबर सर. बरोबर आहे. सर. ठीक आहे. सो असं आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे तुमचा उत्तर लिहिताना याचं उत्तर असं येणार 22.71 समोर सिम्बॉल करायचा आणि मग अंडर प्रूफ. सो सोल्युशन विल बी अंडर प्रूफ. हे तुमचं फायनलचं उत्तर लिहायचं तुम्हाला. छोटीशी कन्सेप्ट आहे प्रूफ ही व्हॅल्यू मिस नाही करायची. 57.1 ही व्हॅल्यू मिस केली तर मग तुमचं पुढचं पूर्ण गणित चुकून जातं. 57.1 आहे त्याच्यानंतर त्याला 100% त्याला आपण कन्वर्ट करू शकतो ऐन टाइमला. जर ही व्हॅल्यू लक्षात नाही राहत नसेल तर 1.753 जर व्हॅल्यू लक्षात राहत नसेल तर तुम्ही हे 57.1 100 ला डिवाइड करून पहा तर 1.753 असा आन्सर येत आहे. ओके. सो ही 1.753 तुम्हाला दोन्हीकडे यूज करायची. जर तुमचं हे असेल स्ट्रेंथ मध्ये दिलेलं असेल, ओके, स्ट्रेंथ मध्ये दिलंय आणि तुम्हाला प्रूफ स्पिरिट कॅल्क्युलेट करायची ओव्हर प्रूफ आहे का अंडर प्रूफ, तर त्यावेळेस ह्याला करणार आपण मल्टिप्लाय. ओके. आणि ज्यावेळेस प्रूफ स्पिरिट दिलेलं असेल त्यावेळेस करणार आपण डिवाइड. हा डिफरन्स आहे. ठीक आहे. त्याला करणार मल्टिप्लाय इथं. ज्यावेळेस पर्सेंटेज दिलेलं असेल अल्कोहोलचं त्यावेळेस करणार मल्टिप्लाय. आणि ज्यावेळेस फक्त ओव्हर प्रूफ आहे का अंडर प्रूफ आहे एवढं जर दिलेलं असेल तर त्यावेळेस करणार आपण डिवाइड. फक्त आता एक लक्षात घ्या दुसरा पर्सेंटेज दिलेले सो एव्हरी टाइम यू हॅव टू मायनस द 100. ज्यावेळेस पण पर्सेंटेज अल्कोहोल दिलेलं आहे त्यावेळेस मायनस द 100. आणि ज्यावेळेस तुम्हाला ओव्हर प्रूफ सांगितलंय क्वेश्चन मध्ये ओव्हर प्रूफ असेल तर 100 प्लस करणार ती व्हॅल्यू आणि नंतर तुम्हाला डिवाइड करायचं 1.753. मी लिहूनच देतो साईडने तुम्हाला थोडस क्लिअर होईल अजून तुम्हाला प्रूफ पिरियड बद्दल. दोन पार्ट मध्ये करू. दोन पार्ट मध्ये क्वेश्चन विचारले जातात. ज्यावेळेस पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल दिलेलं असेल सो त्याचं उत्तर कसं सॉल्व्ह करणार पर्सेंटेज इंटू 1.753 मायनस 100. ओके. दिसतंय तुम्हाला बोर्डवरचा. ज्यावेळेस पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल गिवन असेल गिवन व्हॅल्यू ज्यावेळेस पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल असेल त्यावेळेस पर्सेंटेज इंटू 1.753 इज इक्वल टू 100. तुमची व्हॅल्यू कम्पेअर करायची 57.1%. जर ही व्हॅल्यू तुमची हायर आहे हायर व्हॅल्यू असेल 1% ला हायर असेल तर ओव्हर प्रूफ झाली. तुमचं सोल्युशन ओव्हर प्रूफ आहे. आणि जर लो असेल तर तुमचं अंडर प्रूफ आहे. बरोबर. हे झालं पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल दिलं असेल तर. आणि ज्यावेळेस तुम्हाला गिवन व्हॅल्यू असेल 30 ओपी और यूपी असं लिहिलेलं असेल ओपी और यूपी. ठीक आहे. तर ह्याच्या केसमध्ये ठीक आहे ओपी मध्ये काय करणार तुम्ही 100 प्लस गिवन व्हॅल्यू 100 प्लस गिवन व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय 1.753. हे जे येईल हे तुमचं पर्सेंटेज स्ट्रेंथ पर्सेंटेज अल्कोहोल. ओपी असेल तर प्लस करायचं आणि यूपी असेल तर 100 मायनस जी व्हॅल्यू दिलेली असेल
UP मध्ये ती इथं GLT डिवाइड बाय 1.753 अगेन सेम जे येईल उत्तर ते तुमचं पर्सेंटेज मध्ये येणार. ओके क्लिअर आहे आता. दोन्ही टाईपनी सांगितलं मी. पर्सेंटेज अल्कोहोल असेल तर कसं आहे ओव्हरप्रूफ अंडरप्रूफ कॅल्क्युलेट करायचं आणि ओव्हरप्रूफ और अंडरप्रूफ व्हॅल्यू दिलेली असेल तर त्याला कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण. ठीक आहे सोपीशी कन्सेप्ट आहे. हे ज्या गोष्टी आहेत या कॅल्क्युलेशन करण्याने देणार. फक्त प्रूफ स्पिरिट मध्ये ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट होती. 57.1% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ही व्हॅल्यू चुकायची नाहीये. पण ह्या व्हॅल्यूचा यूज कुठंच नाही तुमच्या फॉर्म्युलामध्ये. हे याच्यासाठी कारण 57.1% तुम्हाला ओव्हरप्रूफ आहे का अंडरप्रूफ ते कॅल्क्युलेट करायला तुम्हाला इथं काम येईल. 1.753 जर तुम्ही आकडा विसरला तर 100 डिवाइड बाय 57.1 कॅल्क्युलेट करून तुम्हाला ही व्हॅल्यू काढता येईल जी आपण फॉर्म्युलामध्ये टाकणार आहे. ओके सो ह्या गोष्टी फिक्स ठेवा. एक 57.1% तुम्हाला डेफिनेशन पण सांगितले मिक्सचर ऑफ अल्कोहोल ऍट द 51 डिग्री फॅरेनहाइट. चला आता थोडस हे झालेलं ते आपलं आपण सॅनिटायझरच्या विश्वात आलेलोच आहे ऑलरेडी. सो आपण एक फॅरेनहाइट मध्ये पाहू. तुम्हाला माहिती जर तुम्हाला कोविड पेशंट असेल म्हणजे सस्पेक्ट जर असेल तर त्याचं टेम्परेचर किती असतो बॉडी टेम्परेचर त्यांनी फॅरेनहाइट मध्ये सांगितलेलं आहे आन्सर. बॉडी किती पाहिजे ओके. What is the difference between degree Fahrenheit and degree Celsius? डिग्री फॅरेनहाइट दिलेले आणि डिग्री सेल्सिअस तुम्हाला कन्वर्ट करताना कसं कन्वर्ट करतात तुम्ही त्याचा फॉर्म्युला पहा 9 हॅलो आवाज येतो ओके 9 into degree Celsius is equal to 5 into 5 degree into 5 into degree Fahrenheit minus 160. हा तुमचा फॉर्म्युला 9 into degree Celsius is equal to 5 into डिग्री फॅरेनहाइट minus 160. आता तुमचं कोविड पेशंट मध्ये सांगितलेलं आहे की 98 डिग्री फॅरेनहाइट 98 डिग्री फॅरेनहाइटच्या अबोव टेम्परेचर असेल तर तो कोविड सस्पेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो. सस्पेक्ट म्हणून पेशंट म्हणून नाही. ठीक आहे तो त्याचं टेम्परेचर 98 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 5 into 98 minus 160 येतो किती येतो आन्सर सांगा 5 into 98 minus 160 330. 330 sir. 330. 330 sir. 330 सर बरोबर 330. सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. तर आवाज येत नाही. ओके आता येतो आवाज ओके सो कॅल्क्युलेट केलं याचं उत्तर किती येतं 5 into 98 minus 160 330. 330. 330.
330 सर. येस 330. सर. 330 येते इंटू सर. 98 मायनस 160 मलाच कॅल्क्युलेट करावं लागणार वाटतं. 330 सर. 330 सर. आवाज येतोय का माझा? हा येतोय सर. येतोय सर. येस याचा उत्तर आलं तुमचं 3